मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. उदयलिया भावारूप, करिता रसवृत्तींचे लागे वडप. चातुर्य म्हणे पडप, जोडले आम्हा. चित्तात स्फुरलेल्या भावार्थाचे स्पष्टीकरण करताना किंवा तो व्यक्त करताना त्याला रसभरीत भाषेचा पाऊस लागेल व त्यामुळे आजच्या जगात या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणेल. शेवटी काय, चातुर्य, चतुरता ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कारण काय, माणूस अध्यात्मामध्ये खूप चतुर लागतो असं तुकाराम महाराज पण म्हणतात. म्हणून ते येड्या गबाळ्याचं काम नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हा त्यांचा भाव आहे. परंतु चतुरता का लागते? कारण त्या शब्दातनं शब्दांच्या पलीकडे जाण्याची ताकद आपल्याला लाभता यायला पाहिजे. म्हणून ते काय म्हणतात, चित्तात स्फुरलेल्या भावार्थाचे स्पष्टीकरण करताना किंवा तो व्यक्त करताना त्याला रसभरीत भाषेचा पाऊस लागेल. पाऊस लागेल म्हणजे शब्द योजना लागेल ना त्याला, आणि रसभरीत लागतील, योग्य शब्द लागतील. त्या शब्दांशिवाय तो भाव प्रकटच होणार नाही. म्हणून, आणि भाव कुठे होतोय, चित्तामध्ये तयार होतोय. आणि चित्तामधला भाव कशामुळे तयार झालेला आहे, मन आणि बुद्धीच्या एकत्रित परिणामातून तयार झालेला आहे. बघा, म्हणजे हा भाव प्रगट होण्यामुळे आजच्या जगात या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणे. म्हणून या असा भाव अशा शब्दांमुळे आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. बघा, म्हणून जे जे आता नाही म्हटलं तरी मी ज्ञानेश्वरी तुम्ही ऐकतात, बरोबर आहे की नाही? ऐकणाऱ्याने प्रतिष्ठा प्राप्त होतेच आणि सांगणाऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. झाली की नाही? ही प्रतिष्ठा प्राप्त होतेच. आणि हा तुम्ही वैयक्तिक पण अनुभव घेऊन बघा. मी तर मागे परवा सुद्धा म्हटलं होतं की तुम्ही ज्ञानेश्वरी खरंच वाचा आणि त्याच्यावरती स्वतःच मनन करा. तुमच्या घरात जमत असेल म्हणजे तुम्ही अगोदर एक दोनदा वाचा, अभ्यास करा आणि मग कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. का करायचा प्रयत्न? त्याच्यामुळे आपल्याला ते ज्ञान कळलंय की नाही हे कळणार आहे. परीक्षा कशासाठी घेतल्या जाते, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यामुळे परमार्थात कसं आहे, आपली परीक्षा आपणच घ्यावी लागते. इथं कोणी येऊन आपला गुरु काही परीक्षा घेणार नाहीये, बरोबर आहे की नाही? कारण गुरुला माहितीच नाही तुम्ही काय साधना करताय बेसिकली. हे खूप जरा विचित्र उदाहरण देतोय मी तुम्हाला. कारण काय, गुरुच्या जाणीवेपर्यंत पोहोचणं, म्हणून निजभक्त होणं हे जोपर्यंत आपण होत नाही होत, गुरुचे निजभक्त व्हायला पाहिजे. आपण सर्वजण देवाची रोज भक्ती करतो, सकाळी उठल्यापासून नमस्कार करतो, देवाला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाही. आता गणपती बसले, 4 दिवस झाले, गौरी झाल्या, गणपती झाले, अजूनही पुढे गणपती चालेल, मग अनंताचे गणपती पण जातील, हे सर्व करणार. त्याच्यानंतर परत श्राद्ध वगैरे ते चालतात, तिथेही देवाची आठवण येते. त्यानंतर काय येणार आहे, नवरात्र, तेव्हाही देवीची आठवण येणार आहे. हे सर्व आपल्याला होत आहे, पण देवाच्या लेखी त्याची काही नोंद आहे का? आपली नोंद त्याच्या ठिकाणी होत नाहीये, कारण आपण त्याचे निजभक्त होत नाही. प्रॉब्लेम तिथे.
का नाहीतर इतके दिवस मी करत आलो माझ्या आयुष्यात, पण माझ्यामध्ये ईश्वरीय गुणांची कमतरता कायम का जाणवते? कारण निजभक्त होणं म्हणजेच काय? स्वास्यवदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मित मधुभाषण सदैव सत्याचरण. बरोबर, या गुणांनी परिप्लुप्त होता यायला पाहिजे ना, तर तो निजभक्त होतोय. तेव्हा ते म्हणताय हो तो वश परमेश वाहतो जगदंबेची आस. मग हे किती स्पष्ट आहे सर्व गोष्टी. म्हणून याच्यासाठी ही प्रतिष्ठा सुद्धा याच्यामुळे प्राप्त होते असं ते म्हणतात. पण त्या प्रतिष्ठेचा अहंकार नसतो, हेही तेवढंच महत्वाचं आहे, त्यातला भाग तो येतो. म्हणून तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी रसा आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व. तसे मराठी भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून रसाला तारुण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली. म्हणजे मराठी भाषेमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं? भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा, त्याचे चातुर्य कसं आहे बघा. सर्व सौंदर्य म्हणजे त्यांनी एक तर ते होते किती वर्षाचे माहितीये का तुम्ही? 17-18 असते समजा, ज्ञानेश्वरी सांगितली असेल तेव्हा बरोबर 16 वर्षाचे. परंतु त्या वयामध्ये आपल्याला माहिती नसणारे शब्द सर्व त्यांना माहिती होते. म्हणजे ते जी काही शब्द साहित्य शारदा स्वरूप सरस्वती होती, त्या सरस्वतीला नवनिर्मितीच्या जाणीवेमध्ये त्यांनी बसवलं बघा. कारण ही निर्मिती आहे म्हणून शब्दाला नवनिर्मितीच्या जाणीवेत बसवलं. आणि नवनिर्मितीच्या जाणीवेला बालकावस्थेतनं सुरुवात केली त्या निर्मितीला, परंतु तिला तारुण्य आणून तिला मग पुढे पोचत केला. अशी ही मराठी आहे याच्यात असं त्यांना म्हणायचंय. म्हणून ही तारुण्य सुलभ अशी मराठी आहे की जिच्या शब्दांमध्ये पण विविधता भरलेली आहे. तारुण्याचं लक्षण काय आहे? हेच आहे ना, विविधता आहे, वेगवेगळ्या उत्सुकता आहे, ज्ञानाच्या अभिप्सा पण त्याच्यामधून भरलेल्या आहेत. या सर्व गोष्टी त्या भाषेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. रसाला तारुण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली म्हणता येते. जो चराचर परमगुरु चतुर चित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला. अशा जो गीता, जी गीतेचं मराठीत आपण जे वर्णन केलेलं आहे आतापर्यंत 9व्या अध्यायापर्यंत, त्याच्यामध्ये जो चराचर ब्रह्मांडाचा आद्य गुरु, आता गीतेबद्दल बोलता येते बरं का. ब्रह्मांडाचा आद्य गुरु थोर जाणत्याच्याही चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा चराचर परमगुरु, म्हणजे ते लक्षात आलं चराचराचा परमगुरु बरोबर आहे. थोर जाणत्याच्याही चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा असा तो यादवेश्वरू, यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण पुढे बोलू लागला. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत जेव्हा जेव्हा निवृत्तीनाथांची गोष्टी येतात, जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाच्या गोष्टी येतात, तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वर काहीतरी वेगळेच शब्द योजना काढून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते शब्द नवतरुण कसे आहेत. आता त्यांनी चराचर परमगुरु हा शब्द कसा आणला असेल त्यांच्या डोक्यामध्ये कोणाला? आपल्याला सर्वांना माहिती चराचरात भरलेला आहे आणि चराचर संपूर्ण ब्रह्मांड विश्व हे त्यांनी निर्माण केलेलं आहे, हे सर्व आपल्याला माहिती आहे. म्हणजे तो त्याचा गुरु झाला आहे. चराचर परम, कारण त्याच्या गुरुत्वाला एक तर अंत नाही, तो अनंत आहे. गुरु साक्षात परब्रह्म हे जे स्वरूप आहे ते परम गुरुचं स्वरूप
प्रत्यक्ष परब्रह्माचा आहे. म्हणून चराचराला भरू नये आणि तो परत, म्हणजे तो जसा एखाद्या ठिकाणी व्यक्त आहे तसा तो सर्वत्र व्यक्त आहे. फक्त त्याच्या रूपाला आणि त्याच्या अरूपाला दोन वेगवेगळ्या जाणीवा आहेत, लक्षात ठेवा. आजच मला एक सकाळी कवन होत ते मी आज टाकले ग्रुपवरती, अरूपाचे रूप पांडुरंग म्हणून. तर हे जे अरूपाचं रूप आहे हे सगुण आणि निर्गुण दोन्ही जाणीवेतून फिरतंय बघा. या दोन्ही जाणीवेतून चालतंय ते. म्हणून तो चराचर परमगुरु आहे आणि चतुरचित्त चमत्कारू आहे. म्हणजे कुठल्याही चतुर म्हणजे ज्याचं चतुर माणसाचं मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्या चित्ताला सुद्धा असा जो चतुर माणूस असतो त्याच्या चित्तालाही आश्चर्य वाटेल. आपल्याला तर आश्चर्य वाटणारच आहे, याबद्दल काही वादच नाहीये. तर आपण अगदी चतुर या कॅटेगरी जरी मोडत नसलो तरी सुद्धा मोठ्या मोठ्या विद्वान लोकांना सुद्धा, संत सत्पुरुषांना सुद्धा आश्चर्यकारक असा अघटित घटनापटू, मागे एकदा हा शब्द गेलेला आहे याच्यामध्ये, त्याला अघटित घटनापटू म्हटलेलं आहे त्यांनी. हे त्याचं स्वरूप आहे. तर या भूमिकेतनं म्हणतात असा तो यादवेश्वरू, यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण पुढे बोलू लागले. बघा, म्हणजे नुसतं श्रीकृष्ण पुढे बोलू लागले असं म्हणाल काय, त्यांना हरकत काय होती का? म्हणजे तसं म्हणणार नाही. त्यांची भाषाच एकदम बदलून जाते परमेश्वराबद्दल. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याकडे ते येत होते बघा, त्यांचं मला ते खूप आवडायचं, ते देवधर मॅडम आणि त्या यायच्या ना, हा शर्मिला त्यांचं नाव. तर ते नेहमी ते सनातनचे अभ्यासक आहेत, त्यांचे साधक आहेत. तर ते जेव्हा केव्हा त्यांच्या सद्गुरूंचं नाव आलं ना परमपूज्यच म्हणायचे. बघा किती छोटीशी गोष्ट आहे ही, पण नोट करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कोणाला काय घ्यावं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. ते कायम असं म्हणायचे. आपण काय म्हणतो, कुठल्याही मी इथे गेलो होतो, पांडुरंगाला गेलो होतो, विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो होतो, आपण असं म्हणतो का अनंत कोटी ब्रह्मांड नायका विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो होतो? पण आपल्याला ते कुठेतरी डायजेस्ट होत नाही, कारण आपली भक्ती त्या स्वरूपात नाहीये. लक्षात घ्या, प्रॉब्लेम आपला कुठे त्या भक्तीला व्यक्त स्वरूपात आणण्या इतक्या थेट जाणवेत आपण. म्हणजे असं आहे. म्हणून त्यांनी ती सवयच लावून घेतलेली आहे. परमपूज्य आठवले असं म्हणतात, किंवा ते आठवले सुद्धा म्हणत नाही, परमपूज्यांनी असं सांगितलंय असं म्हणतात. म्हणजे सद्गुरूला परमपूज्यच नाव. बरं, हे स्वामी स्वरूपानंद म्हणायचंच नाही, सोहम यांनी असं सांगितलं असं म्हटल्यासारखे ते. म्हणजे परमहंसांनी असं सांगितलं असं म्हणा पाहिजे. म्हणजे ही जी काही धाटणी आहे ही तशी घेण्यासारखी आहे. बरोबर की नाही? शक्य असेल तर जरूर घ्यावी असं काही माझं म्हणणं नाही त्याबद्दल. पण मला ते आठवलं त्यांचं आता याच्यावरून की प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी एक व्हॅल्यू ऍडेड, त्याला व्हॅल्यू ऍडिशन्स म्हणतो आपण हल्लीच्या काळामध्ये. हे व्हॅल्यू ऍडिशन्स आपल्याला जमली पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये, एवढं नक्की. म्हणून ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलिले श्रीहरितेने अर्जुना आघवा याची मातू अंतःकरणे धडवता आहासी. श्री निवृत्तीनाथांचे ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले की अर्जुना, सर्वच गोष्टी ऐकताना तू अंतःकरणाने योग्य असतोसच, म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकतोस. म्हणजे हे श्रीकृष्णाचं ऑब्झर्वेशन आहे, लक्षात घ्या. श्रीकृष्ण तर किती चतुर आहे. त्यामुळे तो जेव्हा भगवद्गीता सांगत असेल, आपण जेव्हा क्लासमध्ये तुम्ही शिकवत असाल धरून चला, आहे की नाही, शिक्षक लोक शिकवतात तेव्हा सर्व विद्यार्थ्यांकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. पण आपल्याला माहित असतं की कोणा विद्यार्थ्याचं लक्ष नाही, कोणाचं लक्ष आहे नाही. असं पहिल्या बापावर बसणाऱ्याचं बरोबर लक्ष असतं. ही जी काही गणित आहे ही जो चतुर शिक्षक आहे त्याच्या लक्षात येतात. लक्षात घ्या. त्याप्रमाणे
चतुर शिक्षकाप्रमाणे हा श्रीकृष्ण सांगतो आहे ना, त्याच्यातनं त्यांनी अर्जुनाचा कुठला गुण पाहिला ते काय म्हणतायत बघा. सर्वच गोष्टी ऐकताना तू अंतःकरणाने योग्य असतोस. बघा, अंतःकरणाने योग्य असणं ही खूप वेगळी भूमिका आहे. याच्यामध्ये मन आणि बुद्धी ही एकत्रित एकाच जाणीवेत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय अंतःकरणाची योग्य भूमिका भूमी तयार होणार नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ते ऐकण्यासाठी योग्य अंतःकरणाची पण गरज आहे. आता योग्य अंतःकरण कसं तयार होतं? एवढी भगवद्गीता ऐकायची जेव्हा त्याला विचारल्या जाते तेव्हा त्याचा अंतःकरण काय होतं? अर्जुनाचं विषादामध्ये होतं. सुरुवातीला पहिल्या अध्यायाला तो भ्रमित झालेला होता. मारू का मारू नको, मारावं. अगदी शेवटी त्याला मी मागच्या सांगितलं तुम्हाला क्लैब्य अशी पण शिवी हसडलेली आहे आणि ती का हसडली त्याचंही मी तुम्हाला निरूपण सांगितलेलं आहे. सर्व की का असा क्लैब्य शब्द का वापरला गेलेला आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्या सर्व भूमिकेतनं 8व्या अध्याया 9व्या अध्यायापर्यंत तो आलेला आहे. हे त्याची मानसिकता कशी कशी तयार करत गेलेले बघा. आणि ही मानसिकता तयार करत असताना तो विद्यार्थी कशा स्वरूपातला आहे हे पण त्यांना कळलेलं आहे. कारण तो काय आहे? समचित्त आहे आणि अंतःकरणाने योग्य असतोच, म्हणजे समचित्त आहे. म्हणजे अर्जुनाकडनं त्या संपूर्ण याच्यामधनं त्यांनी कसा योग साधून घेतला बघा. कारण त्याला सांगितलंय अर्जुना समत्व चित्ताचे हेची सार जाण योगाचे. म्हणून त्याला समचित्त पण म्हटलेलं आहे. अंतःकरणाने योग्य अशा चित्ताचा तो आहे, म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकतोस. म्हणून एकाग्र चित्ताची एकाग्रता हा योग आहे, लक्षात घ्या. म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना फक्त ऐकतानाच असं नाही, कुठलीही गोष्ट करा. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही वाचन करा, तुम्ही फिरायला जा, चालता बोलता हिंडता फिरता काहीही करत असा, चित्ताची समता बिघडली की योग संपला. साधं गणित आहे. योग म्हणजे काय याचा जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर चित्ताची कोणी विचारणार म्हणजे आपणच आपल्याला विचारायचं आहे, कोणाला दुसऱ्याला विचारायची गरज नाहीये. आपणच आपल्याला विचाराय माझ्या चित्ताची समता ठीक चालली आहे का नाही. ही साधना आहे, हे साधनेचं स्वरूप आहे. म्हणून म्हणजे असा तू एकाग्र चित्ताने सर्व ऐकतो आहेस. या भूमिकेतनं मग श्री भगवान वाच हा पहिला 10व्या अध्यायाचा पहिला श्लोक इथं त्यांनी नमूद केलाय. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भगवान म्हणतात, हे अजानुबाहो अर्जुना, अत्यंत श्रेष्ठ म्हणजे परब्रह्म वस्तूचे यथार्थ ज्ञान करून देणारे माझे भाषण पुन्हा ऐक. माझे भाषण प्रिय वाटणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेनेच मी सांगत आहे. बघा, म्हणजे एवढ्या भगवद्गीतेच्या याच्यामध्ये पण परत अर्जुनासारख्या चतुर माणसाला, श्रीकृष्णासारखा अतिचतुर माणूस परत तेच सांगतोय. म्हणजे रिपिटेशन हे किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. कारण एवढ्या श्रेष्ठ अग्रबुद्धीच्या जाणीवेवर सुद्धा गोष्टी समजणं अवघड जातं. कारण अर्जुन आता पूर्णपणे अग्रबुद्धीच्या भूमिकेत आलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून जडाश्रित मनाला, जडाश्रित बुद्धीला सुद्धा म्हणा, कशा प्रकारे सातत्याने त्याच्यावरती सतत प्रहार करावा लागणार आहे तत्वज्ञानाचा. म्हणून मी तुम्हाला तुमच्यातले बऱ्याच लोकांनी केलेले पण आहेत, ध्यानवर्ग रिपीट करा असं म्हणतो. त्याची कारण ती आहे, कारण हा अनुभव मला स्वतःला येतो प्रत्येक वेळेला. ध्यानवर्ग घेताना तेच ज्ञान वेगळ्या भूमिकेतनं आपल्याला जास्त कळतंय.
बाकीच्यांना काय कळतं याच्या भानगडींनी फारसं पडत नाही, परंतु आपल्याला कळणं हा प्राथमिक भाग आहे त्यातला नक्कीच, तो काय मी नाकारत नाहीये. त्याच्या बरोबर तुम्हाला कळत असेल चांगलंच आहे का, मी काय त्याच्यात आता काही उणेपणा याचं काही कारण नाहीये. परंतु हे जे रिपिटेशन आहे, कारण अर्जुनाला सुद्धा सांगतोय ना ते, कारण तो काय म्हणते, भगवान म्हणतात हे अजानुबाहो अर्जुन, अजानुबाहो आहे अर्जुन बरं का, अत्यंत श्रेष्ठ म्हणजे परब्रह्म वस्तूचे यथार्थ ज्ञान करून देणारे माझे भाषण. 9व्या अध्यायापर्यंत सर्व परब्रह्माचं यथार्थ ज्ञान झालं, सांख्य झालं, सर्व योग झाले, त्याच्यामध्ये कर्म झालं, सर्व झालं बरोबर. याचं यथार्थ ज्ञान, सर्व खलुइदम ब्रह्म आणि तू सुद्धा ब्रह्म, इथपर्यंत सर्व उहापोह झालेला आहे आता. त्यामुळे हे सर्व ज्ञान, सर्व सृष्टीची निर्मिती पासून सर्व गोष्टी पंचमहाभूतांचंही झालं, सर्व अभ्यास झालेला आहे आता. हे सर्व ब्रह्मज्ञान देऊन सुद्धा अत्यंत श्रेष्ठ म्हणजे परब्रह्म वस्तूचे यथार्थ ज्ञान करून देणारे माझे भाषण पुन्हा ऐक म्हणतोय. त्याला कंपल्सरी ऐकायला लावतोय तो, कारण आता तू इतका हे झालेला आहेस, त्या एकाग्र चित्त झालेला आहे की आता जर ते तुझ्या आज झिरपलं ना तर त्याच्या सारखं सुख नाही, तर शांती रस असा ट्रिकल होणार आहे खाली अजून. लक्षात आलं. म्हणून कारण ते खेचरी मुद्रा वगैरे करणारे लोक असतात ना, ते असे जीव वरती वळवून ते काहीतरी घशाच्या मागे असणार असतं, तिथनं काहीतरी अमृत ठिबकत वगैरे असं हठयोगात सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे प्रयत्न करणारे काही लोकही असतात. म्हणजे पण आपल्याला काही त्यात पडायचं नाही. आपल्या दृष्टीने एकदा ऐकून, दुसऱ्यांदा ऐकून, तिसऱ्यांदा ऐकून जेव्हा तो शांती रस ठिबकतो तो आपल्या दृष्टीने मिळतो, कारण ते ज्ञानाचं स्वरूप आहे आणि तो त्या ज्ञानाच्या जाणीवेतनं शांती प्रदान होणार आहे, अशी भूमिका आहे. म्हणून माझे भाषण पुन्हा ऐक, माझे भाषण प्रिय वाटणारा, यत्नेहम प्रियमाणाय वक्ष्यामि हित काम्यया, प्रिय वाटणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेनेच मी सांगत आहे. आणि याच्यामध्ये तुझं भलं आहे. कृष्ण किती अर्जुनाला ठोक पद्धतीत सांगतोय बघा, की का हे सतत श्रवण मनन चिंतन निधिदासाच्या जाणीव जावं लागणार आहे. रिपिटेशन पारायणाच्या पद्धती का आहे, त्या याच्यासाठी आहे. परंतु पारायण करताना काय होतं की आपल्याला त्याच्या भावात शिरायचं असतं. सामूहिक जाणीवेमध्ये आपण सामूहिक पारायण का घेत नाही, त्याचं कारणच हे, तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून योग्य वेळेला तुमच्या चित्ताच्या स्थिरतेच्या जाणीवेतनं ते पारायण करा, ही त्याच्या पाठीमागची भूमिका. म्हणून भागवताचं पारायण आता ज्या शनिवारपासून सुरू होईल आपलं, बरोबर आहे, ते तुमच्या शुक्रवारी मी परत ते सांगीनच तुम्हाला, पण ते पारायण तुमच्या घरी तुमची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये सुरू करा. त्याच्यामध्ये कम्फर्टेबल राहा, असं काही नाहीये. अगदी खुर्चीत बसून असलं तरी कारण आपण सगळे काही अर्जुन नसणार आहोत आणि आपल्याला काही कुठे समोर युद्धालाही जायचं नाहीये, बरोबर आहे. म्हणून तो कृष्ण नेमका काय सांगतो आहे त्यासाठी, कारण ते श्रीकृष्णाने सांगितलेलं त्याच्या संपूर्ण आयुष्यातलं, लक्षात घ्या, शेवटचं तत्वज्ञान आहे भागवत 11 स्कंद. म्हणून निर्वाणची जेव्हा वेळ येते तेव्हा उद्धवाला जे तत्वज्ञान सांगितलं, तत्वज्ञान हेच आहे, परंतु ते भक्तियुक्त जाणीवेतनं म्हणजे 9व्या अध्यायाचं तत्वज्ञान आहे, लक्षात घ्या. म्हणून 11 स्कंदाचं पारायण करायचंय, कारण ते जीवात्म्याच्या संपूर्ण उद्धाराच्या जाणीवेतलं आहे. आपल्याही आणि आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांना वेगळं काहीतरी समर्पण करण्यापेक्षा या ज्ञानयुक्त जाणीवेतून आपण श्राद्ध स्वरूपात म्हणजे श्रद्धेच्या भूमिकेतनं ते करायला काही हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात आलं. त्यामुळे काय होणार आहे
की कारण आपले पूर्वज कोण कोण होऊन गेले का आपल्याला थोडीच काही माहिती. आपल्याला हे आत्ताचे एक 25-30 वर्षातले किंवा 100 वर्षातले लोक माहिती असतील जास्तीत जास्त. याच्या पलीकडे काही नाही. खापर पांडुरंगाचं नाव काय होतं विचाराल तर कोणाला काय आठवतं असं काही नाहीये. बरोबर आहे की नाही. पण मग ते नव्हते का आपल्या आत्ताच्या अस्तित्वाला ते कारण नव्हते का? होते. लक्षात घ्या होते. ते होते म्हणून आज आपण इथं आहोत. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून या भूमिकेतनं मी शुक्रवारी हे जास्त डिटेलमध्ये सांगितलं. म्हणून या जाणीवेतनं आपल्याला हे पारायण करायला यायला पाहिजे. भूमिका आहे. आणि म्हणून प्रिय वाटणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने मी सांगत आहे. म्हणून श्रीकृष्ण कोणाचं हित पाहतायत? त्यांच्या सख्य भक्तीमध्ये असणाऱ्या अर्जुनाचं हित पाहताय. एवढा याचा भावार्थ येतो. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले तव टाचे नवे भले पुरते आहे. अर्जुना मी मागे जे निरूपण केलंय ते तुझे चित्त एकाग्र आहे किंवा नाही हे पाहण्याकरताच होते. पण ते अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होते हे कळून आले. हे श्रीकृष्णाला कळलं की किती तो एकाग्र आहे. म्हणून गुरु आपली जी परीक्षा घेत असतात आपल्या जीवनातनं, तुमचे गुरु असो किंवा नसो, तुमच्या पाहण्यामध्ये रोजच्या याच्यात असो, तुम्ही गुरुच्या जवळ असा किंवा गुरु कुठेतरी लांब असतील, कुठेही कसंही स्थितीत असो, त्या दोन्ही याच्यामध्ये जे जीवन आपण जगत असतो ते काय स्वरूपामध्ये जगतो आहोत हे ते त्यांनी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे त्या तत्वज्ञानाला अनुलक्षित आहे का नाही हे ते पाहतात. साधं गणित आहे. श्रीकृष्णाने काय पाहिलं अर्जुनामध्ये? हेच पाहिलं ना की मी इतके दिवस काय सांगतो, इतक्या वेळ काय सांगतो आहे ते तू एकाग्र चित्तेने चित्तात. श्रीकृष्णाला माहितीच होतं ना तत्वज्ञान, तो ज्ञानयुक्तच होता. पण तो जे सांगतोय ते अर्जुन ऐकतोय की नाही नीट? म्हणजे गुरु काय पाहत असतो? त्यांनी जे लिहिलेलं आहे, त्यांनी जे मांडलेलं तत्वज्ञान आहे ते सर्व तत्वज्ञान तो शिष्य नीट ऐकून समजून त्याप्रमाणे वागण्याचा चित्ताच्या एकाग्रतेच्या जाणीवेत येतो आहे का नाही? गुरु काय पाहणार? हेच पाहणार ना. मग नुसतंच एक दिवस कुठेतरी जाऊन त्या गुरूंच्या समाधीला जाऊन भेटण्यात काही स्वारस्य राहतं का? शिल्लक त्या शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांच्या तत्वज्ञानाच्या, म्हणून तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाच्या जाणीवांमध्ये त्या सद्गुरूंच सर्व आतापर्यंत ते जगलेले आहे ते संचित दडलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून आज एकाने कोणीतरी मागे पण पाठवलं, ती रिपीट झालेली टेप आहे, परंतु त्याच्यात असं म्हणलंय मंत्र जे आहे ते श्रीराम जयराम जय जयराम मंत्र हा एवढाच मंत्र आहे, बरोबर. परंतु दासबोध हा अख्खा मंत्र आहे. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी हा अख्खा मंत्र आहे. म्हणून हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथच हे मंत्र स्वरूपाचं जागरण करणं, कारण त्यांच्या सर्व जाणीवा त्याच्यात आलेल्या आहेत ना. तुम्हाला ज्ञानेश्वरांचा नुसता जप करून काही फायदा आहे का? ज्ञानेश्वर काय आहेत हे ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दातनं दिसत आहेत ना ते. मग हे जे समजणं आहे हा त्यांच्या जाणीवेत शिरणं म्हणजेच मंत्रात शिरणं आहे. असं समजायला काय, समजायला नाही म्हणजे तसं आहेच ते. तुम्ही समजू नका तुमचा विषय, परंतु जे फॅक्ट्स आहेत ते अशा प्रकारचे आहेत. म्हणून अर्जुना मी मागे जे निरूपण केले ते तुझे चित्त एकाग्र आहे किंवा नाही हे पाहण्याकरताच होते, पण ते अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होते हे कळून आले. म्हणून हे गुरुला समजलं पाहिजे की आपण त्याच्या साधनेमध्ये खरोखर किती रसयुक्त जाणीवेतनं आपल्याला ओवून घेतोय. हे ओवावं लागतं. लक्षात ठेवा. नाही तर काय, कारण ते कसं ओढणं तुम्हाला माहितीये बायकांना, ते सुईच्या आगरामध्ये दोरा ओढणं असतं की नाही, अवघड आहे ना. ते 100 वेळा इकडे जातो तिकडे जातो. तसंच आहे.
आजचा दिवस मी किती बाबा सद्गुरूंच्या जाणीवीत ओघून घेतलं असं विचारात तर एकदाही ते भोगात गेलेलंच नाहीये कधी. ते बोलतीकडे कुठं कुठं आहे की नाही, अगदी तोंडात घालून घालून फिरून फिरून घालते पण जात नाही. कारण दृष्टी नाहीये, दृष्टी अधू आहे, ज्ञान दृष्टीच नाही, त्यामुळे ते ओढणं जमत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे सगळं. लक्षात आलं या भूमिकेत. एनिवे, तर घटी थोडसे उदक घालिजे तेणे न गळे तरी वरिता भरिजे ऐसा परिसोनी पाहिलासी तव परिस विजे ऐसेची होतसे. घागरीत थोडेसे पाणी भरावे व तेवढे पाणी तसेच राहिले, गळले नाही तर ती आणखी भरावी. त्याप्रमाणे मी थोडे निरूपण करून तुला श्रवण करून पाहिले तेव्हा आणखी श्रवण करवावे असेच दिसून आले. अगोदर ताकद पाहिली घागरीची, ते किती डायजेस्ट करू शकतो ते पाहिलं आणि मग अजून दिलं. मग तसा हा प्रकार एक एक अध्यायाच्या स्वरूपामध्ये 9व्या अध्यायापर्यंत आणला त्यांनी. आणि आता ती घागर भरतोय मी, अजून पुढची भरायची, निम्मी भरली आहे बघा. 9 अध्याय झालेले, पुढची अजून घागर भरायची. म्हणून ती परत अगोदरच जे आहे ते मी तुला परत सांगणार आहे. पण आताची पुढची जाणीवा सर्व आहेत त्या विभूतीच्या जाणीवा आहेत. तत्वज्ञान तेच आहे, विश्वरूप पण दाखवणार आहेत. बघा पुढचं हे तर त्यांना कळतच असणार आहे ना काय काय होणार आहे ते श्रीकृष्णांना. कारण ते निशून्याच्याच जाणीवे होते, अबोध मनाच्याच जाणीवेतनं आलेली ती व्यक्तिमत्व होती. त्यामुळे या भूमिका त्यांच्या महत्वाच्या आहेत. म्हणून एखाद्या वेळी अवचितयावरी सर्व सांगितले मग चोख तरी तोची भांडारी कीजे तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. म्हणून एखाद्या वेळी येणाऱ्या माणसावर प्रथम घरातील अवचितयावरी सर्व सांगितले, प्रथम घरातील सर्व सोपवून पाहावे व त्याची ससोटी दिसून आली तर मग त्यास खजिनदार करावे. त्याप्रमाणे अर्जुना माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू आता झाला आहेस. म्हणून थोडं थोडं देतोय. परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जाते ही ज्ञानयुक्त परीक्षा आहे, लक्षात घ्या. म्हणून जे जे काय दिलेलं आहे ईश्वराने, म्हणून मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही परत ज्ञानेश्वरी वाचा. मध्ये जे आपण जे मध्ये थोडा काळ बंद ठेवलं होतं, 1 महिना 1.5 महिना काय असेल ते, तर त्या काळामध्ये ज्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला असेल त्यांना मी सांगितलं होतं ज्ञानेश्वरीचा अभ्यास तुम्ही चालू करा म्हणून. आणि त्या अभ्यासातनं मागच्या सर्व गोष्टी जशा जशा होत जातील तसं तसं तो आपला घट जो आहे हा घट ज्ञानयुक्त जाणीवेमध्ये जातो. लक्षात घ्या. आणि स्वतः परब्रह्म जे आहे ते विश्वातीताच्या जाणीवेमध्ये आहे. जेथ माया स्पर्शो सकेना अशी त्याची अवस्था आहे. आणि तो अतिमानसाच्या भूमिकेतनं खाली उतरतोय. कुठपर्यंत उतरतोय? अर्जुनाच्या श्रेष्ठ मनाच्या आत्मज्ञानाच्या जाणीवेपर्यंत पोचतो आहे. आता तुमच्या लक्षात येईल काय चालली भानगडीत होती. ही ती सर्व रचना आहे. आणि त्या श्रेष्ठ मनाच्या आत्मज्ञानाच्या जाणीवेमध्ये ते श्रेष्ठ मन ते विश्वातीताची म्हणजे परेपासनं अपरा जिथे निर्माण होती आहे तिथपर्यंतची जी सर्व जाणीव आहे ही ब्रह्मांड निर्मितीच्या मूळ विश्व स्वरूपाच्या जाणीवेतल्या प्रकृतीच्या कार्याची जाणीव आहे. म्हणून ती अबोध मनाची ओव्हरमाइंडची स्टेज म्हणते योगी अरविंदांनी. आणि ते अतिमानस जेव्हा अशा रीतीने खाली येतं म्हणून शून्यावस्था ही श्रेष्ठ मनाची म्हटलेली आहे आणि निशून्यावस्था ही विश्वाच्या जाणीवेची म्हटलेली आहे. म्हणून अबोध मनाच्या ज्या सर्व जाणीव आहेत त्या निशून्यावस्थेमध्ये आहेत. म्हणून श्रीकृष्ण हे अतिमानसिक विज्ञानमय पुरुष जे होते ते निशून्यावस्थेत होते. आपण परवाच्या प्रवचनात ऐकलं असेल ते कारण हे आहे. म्हणून निशून्यावस्था म्हणजे नेमकं काय आहे हे पण याच्यातून कळतं आपल्याला. आणि महाशून्याची जी अवस्था आहे
ती विश्वातीताची आहे, त्यालाच ते निजधाम असं म्हणतात. आमच्या स्वामींनी जेव्हा देह ठेवला ना, तेव्हा त्यांनी ते स्वामी निजधामी चालले असे काव्य, तुम्हाला माहितीये का ते? हा, माहिती. ते काव्य होत, हे ते निजधाम आहे. म्हणजे स्वामी नेमके गेले कुठं हे समजण्यासाठी सुद्धा मला माझ्या आयुष्यातले एवढे वर्ष घालवावी लागली. मला गेले कुठं स्वामी, ते हे निजधाम. मी अनुग्रह घेतला तेव्हा किती वर्षाचा असेल? काहीतरी 20-22 वर्षाचा असेल समजा. आज माझं वय किती चाललंय? आय एम रनिंग 64. बरोबर. हे किती वर्ष झाले? 45 वर्ष हे निजधाम समजण्यासाठी गेले. आता आपण कधी पोहोचायचं कोणाला? कोण आहे ना हे गणित? हे ह्या संतांना समजणं हे किती अवघड गणित आहे, ते कळत नाही आपल्याला. आणि ते आता अर्जुनाला सांगतायत श्रीकृष्ण की मी निशून्यावस्थेत आहे, पण माझं निजधाम ते आहे. म्हणजे बघा विश्वातीताची जाणीव कशी गेली एकदम फटकेने. लक्षात आलं? हा, ठीक. तर याप्रमाणे तो अर्जुनाला ते म्हणतायत की तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की, म्हणून माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू झाला आहेस, म्हणून त्या स्थितीमध्ये जाता यायला पाहिजे ना. म्हणून त्या विश्वातीताच्या महाशून्याच्या अवस्थेमध्ये जाता यायला पाहिजे असं ते म्हणताय. महाशून्य डुबविले, त्या अर्जुनाला इथं डुबवलंय 9व्या अध्यायानंतर. शब्द कसे येत आहेत बघा, हे बरोबर बरोबर येतात म्हणजे ते आहेच तसं. म्हणून कुठलाही संत वेगळं काही सांगत नाहीये या जगात, तेच सांगितलं जाते. शब्द रचनेत फरक असतील इकडं तिकडं थोडेफार, परंतु मूळ जाणीवेच्या सोडून शब्दांच्या पलीकडे बघितलं पाहिजे. हे जे म्हटलं मी ते त्यासाठी. तर अशा प्रकारे एखाद्या वेळी येणाऱ्या माणसावर प्रथम घरातील सर्व सोपून पहावे व त्याची सचोटी दिसून यावी, म्हणून त्यांनी दिलं सुद्धा कसं थोडं 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 त्याला एलिव्हेट करत गेले. आणि आता 9व्या अध्यायानंतर त्याला त्याच्या सर्व किल्ल्या, घराच्या किल्ल्या त्याच्या हातात देऊन टाकलेल्या आहेत आता कृष्णाने. आणि त्या कशा दिलेल्या आहेत आणि कशा स्वरूपात त्यांनी पुढचा हा अभ्यास आहे हे आपण आता पुढच्या शुक्रवारच्या सत्संगामध्ये बघणार आहोत. हरिओम. हरिओम.